पालकापासून ना भजी बनवत्या किंवा मग भाजी बनवत्या, पण आज आपण फक्त चाळणीमध्ये पालक ठेवून 2 ते 3 थेंब तेलामध्ये काय बनवतोय आणि असं काही बनवतोय की ज्यांना पालक आवडत नाही ना ते सुद्धा किलो किलो पालक आणून खातील, एवढं चविष्ट असं. आता काय केलं आहे मी, सगळ्यात आधी पालक घेतलेला आहे आणि तो आता धुवून काढण्याच्या आधी ना पालकाची जे देठ आहे ते कट केलेले असे चाकूनी सगळे देठ कट केलेले आहे. आता हे देठ काढून झाले का मग चाळणीमध्येच हा पालक स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. आता पालकामध्ये शक्यतो पावसाळ्याच्या दिवसात काय होतं की गोगलगाय असण्याची शक्यता आहे, मग मी एक ना एक पान असं उचकून बघितलेलं आहे. आता हे सगळ्या पालकाचे देठ काढून ना मी हा पालक जो आहे तो धुवून घेतलेला आहे, स्वच्छ धुतलेला आहे. पण त्याआधी ना सगळं जे पालकाची पानाची घडी असते ना ती सुद्धा उचकून बघायची आहे, म्हणजे काढून बघायची. आता एक वाटण बनवायचं आहे, लसूण घेतला आणि 5 ते 6 मिरच्या आणि जिरे. आता वाटण म्हणजे आपल्याला किती बनवायचं ना त्यानुसार वाटण घ्यायचं आहे. आता इथं काय केलं आहे मी, 1 पाऊण वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे. आता वाटण केलं होतं ना पण मी पाणी न घालताच वाटण केलेलं आहे आणि ते वाटण पण याच्यामध्ये टाकते. आता हे वाटण टाकलं ना त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पालकामध्ये म्हणजे शक्यतो मीठ कमीच टाकायचं आहे, पण अंदाज घेत हा मीठ टाकलेलं आहे मी. आता याच्यात ना ओवा टाकलेला आहे थोडासा, हिंग, बेसन पीठ आहे म्हटलं मग हिंग, 1 चिमूट हळद आणि थोडंसं लाल तिखट. नाही टाकलं तर ते चालेल. आता हे एकदा ना सगळं मिक्स केलेलं आहे, हळद मीठ हे सगळं मिक्स केलेलं आहे पिठांमध्ये. त्यानंतर ना थोडं पाणी टाकून हे पीठ थोडंसं घट्टच ठेवलेलं आहे. आता या बेसन पिठाच्या गाठी फोडून घेतल्या आहे सगळ्या आधी. आता थोडंसं पीठ घट्ट होईल म्हणून मग मी अजून थोडंसं पाणी टाकलं आणि असं एवढं घट्ट असं पीठ ठेवलेलं आहे. भाज्याचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने पीठ मळलेलं आहे. आता हे पीठ थोड्या वेळ भिजवून दिलं आणि आता हे पानं जे आहे ना ते एक ताट घेतलेलं आहे. सगळं पान असं म्हणजे असं पलटी करून ठेवलेलं आहे पान. आळूची वडी ज्या पद्धतीने लावतो ना त्याच पद्धतीने हे पानाला हे बेसन पीठ लावलेलं आहे. आणि आत्ता पुन्हा अजून 1-2 म्हणजे जशी पानं लहान मोठी साईज असेल ना त्यानुसार हे पानं आळूचे पानं लावतो ना त्याच पद्धतीने हे पानं लावून घेतलेले आहे. पानाला बेसन पीठ लावलं. आणि बेसन पीठ लावताना ना थोडंसं असं जास्तच, आळूच्या वडीला आपण थोडंसं पातळ लावतो पण याला थोडंसं दाट लावलेलं आहे. म्हणजे पानं ना काही वेळेस काय होतं, पानं जाड असले की ते तुटल्या जातात, तसं होऊ नये म्हणून थोडंसं बेसन पीठ मी जास्तच लावलेलं आहे. आणि पालकामध्ये पाणी जास्त असतं पालकाच्या पानामध्ये. बघा इतकी मस्त अशी वडी झालेली आहे. आपण या पालक वड्या बनवतो आहे, पण पालक वड्या बनवताना काय होतं की त्या तेलामध्ये तळून घेतल्या जात्या, पण आपण तसं ते फक्त 2 ते 3 थेंबात बनवतो आहे. तेल अजून तर 1 थेंबसुद्धा तेल टाकलेलं नाही आहे. आता ना मी चाळणीला 1 थेंब तेल चोळून घेतलेलं आहे आणि ही जी पालक वडी बनवतो आहे ना जशा वड्या होईल ना मी तशा लगेच चाळणीमध्ये ठेवलेलं आहे वाफवण्यासाठी. आता या सगळ्या वड्या लावून झालेल्या आहे. एका पातेल्यात ना पाणी घेतलेलं आहे आणि आता आळूला ना आळूच्या वडीला जास्त वेळ लागतो वाफवण्यासाठी, पण याला जास्त वेळ लागत नाही. आता नाही फक्त 5च मिनिटात ही वडी वाफल्या म्हणजे पालकही पटकन शिजला जातो. आता ही वडी झाली कशावरून ओळखायची,
आता जे बेसन पीठ लावलेलं आहे ना आपण, ते हाताला चिटकलं असं मी थोडंसं त्याला बोट लावून बघितलेलं आहे, पण ते हाताला चिटकत नाही आहे बेसन पीठ. म्हणजे बेसन पीठ जे आहे ना ते घट्ट झालेलं आहे, म्हणजे शिजलेलं आहे सगळं. पालक शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. आता या वड्यांना थंड होऊन देते आणि मग ह्या चाळणीतून काढून घ्यायची आहे. आता या वड्या थंड झालेलं आहे आणि मग मी ह्या वड्या काढून घेते. आता तेल लावलेलं आहे त्याच्यामुळे त्या अजिबात चिटकत नाही चाळणीला. पण ह्या बघा निसटलेली सुद्धा नाही आहे एक पण वडी. आता या लगेच मी तवा असताना ठेवलेला आहे, त्याच्यात तेल नाही टाकलेलं, फक्त अशा वड्या सगळ्या चाळणी जशा ठेवल्या ना तशा वड्या ठेवलेल्या आहे मी. आता याच्यात ना सगळ्या वड्या ठेवून झालेल्या आहे, एकसुद्धा वडी निसटलेली नाही आहे. आता याच्यात ना थोडंसं फक्त 2 ते 3 थेंब तेल टाकायचं आणि गॅस कमीच ठेवलेला आहे. गॅस चालू केलेला आहे आणि तो कमी ठेवलेला आहे. कमी गॅसमध्ये ना ह्या झाकण ठेवून पुन्हा एकदा आपल्याला अशा भाजून घ्यायच्या आहे. आता 2 ते 3 थेंबात तेलात भाजून घ्यायचे आहे. आणि 5 मिनटं आता मी झाकण ठेवून असंच ठेवल्या होत्या आणि बघा इतकं मस्त अशी ही वडी झालेली आहे. पलटून घेते आता. 1-2-3 वेळेस अशा आलटून पलटून ह्या वड्या भाजून घेतल्या का इतक्या मस्त अशा या चवीला वड्या लागत्या ना. ज्यांना पालक आवडत नाही, आता सगळ्यांना माहिती आहे की पालक किती पौष्टिक आहे. ज्यांना पालक आवडत नाही ना, पालक भाजी किंवा भजी आपण बनवतो आणि त्यावेळेस लय जास्त तेलकट होत्या ते भजी. पालकाची भजी ना ते तेलकट होत्या. आता या अजिबात तेलकट न होता एकदम मस्त अशा या चवीला लागत आहे. आता या वड्या झालेल्या आहे आपल्या दोन्ही सगळ्या बाजूनी मी भाजून घेतलेल्या आहे. आता या ज्या वड्या आहे ना ते थंड झाल्या का मग अशी एक वडी कापून पण दाखवते. अजिबातही निसटलेली नाही, अजिबात ना कापून दाखवलेली आहे. एकदम मस्त अशा या वड्या शिजल्या गेलेल्या आहे, सहज कापल्या गेलेली, उलटणीने सुद्धा. हे बघा किती छान अशी वडी झालेली आहे. एकदा नक्कीच बनवून बघा. 2 ते 3 थेंब तेलामध्ये पालक वडी